कोल्हापुरातील पर्यावरणप्रेमी संघटना आणि सह्याद्री फाउंडेशन यांच्या वतीनं अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टाउन हॉल बागेत शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अविनाश लाड यांनी चित्तमपल्ली यांनी त्यांच्या अनुभवांचा संग्रह करून त्याचं साहित्यात रूपांतर केलं। त्यामुळे निसर्गप्रेमींना निसर्गातील अनेक अद्भुत गोष्टींची माहिती मिळाल्याचं सांगितलं। ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी वन अधिकारी म्हणून काम करताना चित्तमपल्ली यांनी सातत्यानं जंगलात फिरून राहून वृक्ष, पक्षी, प्राणी यांच्या अभ्यासाला वाहून घेतलं आणि तेच साहित्य रूपात सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं। यावेळी उत्तम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चित्तमपल्ली यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली। याप्रसंगी संदीप देसाई, अविनाश शिरगावकर, उदय गायकवाड, सुहास वायंगणकर, बट्टू शिरोळे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, संदीप सावंत, अमोल बुड्डे, पारितोषिक उरकुडे, सचिन पवार, दुष्यंत माने, संजय नलवडे उपस्थित होते।